दुसरा डॉट चेंडू हाताळतोय. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. टीम एकविरा स्पोर्ट भादाने विपक्ष कृष्णा 11 वारली पाडाडी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली या ठिकाणी भादाने संघानं. दरम्यान या ठिकाणी मुनिकाताई पाटील मॅडम आमच्यापासून रजा घेत असताना आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आज अतिशय रंगतदार लढती क्रिकेट रसिकांना येथे अनुभवायला मिळाल्यात. जय गणेश चषक 2025 फायनल डे सेमीफायनल मॅच. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल जास्त बाहेर काढलाय. वाईटचा इशारा करतायत पंच. पहिली धाव फलकावर लागते. चांगली सुरुवात जरूर केली गोलंदाज सागरनं. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत विश्वासच्या विरोधात. हो, परंतु या चेंडूवरती काहीतरी पदिलत करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि या लाईन थोडीशी चुकीची निवडली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव खर्च केली. ओ ओरपे चेंडू फटका हवेत केला. चेंडू चला गॅप होतो वाईडिश मिड विकेटच्या दिशेनं. पहिली वेलकम बाउंड्रीज टीम एकविरा भादाड संघासाठी. पहिला खणखणीत चौकार. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. विश्वासनं थोडंसं स्ट्रगल केलंय परंतु चांगल्या फॉर्ममध्ये आहे या हंगामामध्ये आणि त्याच्यावर फार मोठी मदार असणारच आहे. देवराज देखील एक जबरदस्त उगवता तारा आहे खऱ्या अर्थानं. त्यांनी देखील काही सामन्यांमध्ये चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केलेली आहे. धावसंख्या बिनबाद 5. गोलंदाज सागर राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, स्कूप केलाय. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. फिल्डर बॉल खाली परंतु कॅच ड्रॉप. आणि कॅच ड्रॉप कोणाची केली? विश्वास जाधवची. घातकी ठरू शकेल कारण या स्पर्धेमध्ये विश्वासनं हाहाकार मचावलाय. बॅटिंगच्या माध्यमातून मात्र धावांचा पाऊस पाडलाय आणि त्याला जीवनदान देण्यामध्ये कुठेतरी वारलीपाडा संघासाठी ही धोक्याची बाब असेल. या स्पर्धेमध्ये काही सामन्यांमध्ये आपण गोलंदाजी देखील अतिशय भेदक बघितली. आई एकविरा भादाणे संघाकडून विशेषतः खुक्सी संघाविरुद्ध विकी स्पोर्ट्स विरुद्ध अप्रतिम त्यांची गोलंदाजी राहिली होती. अजय आणि स्वप्नील कथोरे यांचा भेदक मारा पाहायला मिळाला होता परंतु वारलीपाडा संघाने देखील इम्प्रेस केले. अप्रतिम त्यांची कामगिरी राहिली आहे. पुढचा बॉल ऑन द राईज लॉफ्टेड फटका. समोर फिल्डर आहे लॉंग ऑफला मात्र बॉल त्याच्या आवाक्या बाहेर. 1 बाउन्स अँड इट्स ओव्हर द लाईन फॉर 4. चेक. अतिशय सुरेख सुंदर ज्याच्या रीती माध्यमातून शेवटचं षटक हाताळलं गेलं. मायटी महेंद्रला बंदिस्त करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्या अथर्वला आपण सन्मानित करीत आहोत. रुपेश जाधव आणि नितेश शेलार यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. मी सुदर्शन काठोळे यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते ते प्रदान करायचे. हो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक परंतु विडावरती झेल बाद. फलंदाज देवराचं काम तमाम. परंतु अजय कृष्णाला वारलीपाडा संघाचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये छुपा रुस्तम संघ निघलाय. ज्या अनुषंगाने मात्र कोणाला असं वाटलं होतं की या संघ सेमीफायनल पर्यंत मजल मारेल परंतु चांगल्या खेळानं तर सर्वांना मात्र मंत्रमुग्ध केलेला आहे. योगेश, निश्चितपणे आपण पाहतो मंचावरची शोभा वाढवतो आहेत. देवा ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सुजित ढोले साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. जय गणेश चषक 2025 जय गणेशचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे संदीप काटोळे साहेब यांना विनंती करतोय. सुजित ढोले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारत आदरणीय सन्मान्य सुजित ढोले साहेब यांचा सन्मान आणि जिंकणाऱ्या संघाला 4491 रुपये प्रदान करण्यात आलेले आहेत. सुजित ढोले साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत जे देवा ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुजित ढोले साहेब यांचा सन्मान. जय गणेश चषक 2025 संदीपजी काटोळे साहेब त्याचप्रमाणे तमाम जय गणेशचे सर्व सदस्य यांच्या वतीनं ही मानवंदना. देवा ग्रुपच्या नावानं दुश्मन कापतो या त्यांचा
सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. पुढील सन्मान सन्माननीय संदीपजी ठाकरे, देवा ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी संदीप काटोळे साहेब आणि सर्व जय गणेश वाफाळेचे सदस्य यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण संदीप ठाकरे साहेब यांना सन्मानित करणार आहात. प्लीज संदीप ठाकरे साहेब आपण पुढे यायचे. राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, खूप सुरेख सुंदर क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. आदरणीय सन्माननीय कुरुंगावचे अतिथी महेंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. या आधीच्या बॉलवर षटकार आणि आता लगेच चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज कपिल त्याने अडसर दूर केलाय विश्वास जाधवचा. बिग विकेट. दरम्यान पुढील सन्मान सन्माननीय परागजी पाटोळे साहेब, पडगी गावचे माजी सरपंच यांना आपण सन्मानित करणार आहोत. देवा ग्रुपचे सर्व सदस्य आपण मंचावर पाहतोय. जय गणेश चषक 2025 संदीप काटोळे साहेब, त्याचप्रमाणे जय गणेश सर्व सदस्य यांच्या वतीनं पराग पाटोळे साहेब यांना आपण ही मानवंदना देत आहोत, त्यांना सन्मानित करीत आहोत. धावसंख्या 2/17. हो, निश्चितपणे एकीकडे पाहुण्यांचा सन्मान सुरू आहे, दुसरीकडे मात्र आपण पाहू शकाल सेमीफायनल क्रमांक दुसरा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. स्लोवर बॉल अपील होते आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एका विकेटचं पतन. स्वप्नील कथोरे देखील आल्या पावली माघारी परततोय. अनुज ढोले साहेब राष्ट्रीय युवा अध्यक्ष त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी संदीप काटोळे साहेब, त्याचप्रमाणे सर्व जय गणेश वाफाळेचे सदस्य यांना विनंती करतोय. राष्ट्रीय युवा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अनुज ढोले साहेब यांना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह. निश्चितपणे नवीन फलंदाज भूषण आलाय आणि आई एकविराज भादाडे संघाने जर अंतिम फेरी गाठली आणि जर हा करंडक जिंकला तर त्यांचे लेजेंडर मिस्टर भालचंद्र जाधव यांच्या वतीने तुम्हाला एकविरा ट्रिप असणार आहे. दरम्यान गोल्डमॅन चेतन पाटील माजी सरपंच दळेपाडा, त्याचप्रमाणे देवा ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते मी सन्माननीय संदीप काटोळे साहेब यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचे. हॅट्रिक बॉल आहे. बॉल हवेत परंतु फिल्डर पासून थोडासा दूर. कव्हर्स मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येथे मिळेल फलंदाज भूषणला. भूषणचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 18. प्रत्येकी 3 षटकांची ही सेमीफायनलची लढत आहे. जय गणेश वाफाळे बी संघ फायनलमध्ये दाखल झालेला आहे. आता बघायचं आई एकविरा भादाणे की कृष्णा 11 वारलीपाडा फायनलमध्ये जाणार कोण. आणि दोन्ही संघामध्ये पाहिला तर या ठिकाणी या संघर्ष सुरू आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर जास्त आउट स्विंगर झाला आणि एकेर पंचाच्या वतीने वाईटचा इशारा आपण पाहतो. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. पुढील सन्मान सन्माननीय रुपेश सपाट साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. प्लीज आपण पुढे यायचंय. जय गणेश वाफाळे 2025 संदीपजी काटोळे साहेब यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जय गणेशच्या सर्व सदस्यांच्या वतीनं रुपेश सपाट साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. आणि या दरम्यान आणखी एका विकेटचं पतन. शॉर्ट बॉलचा चांगला वापर या षटकामध्ये कपिल करतोय. 3री विकेट त्याने मिळवली आहे. धावसंख्या 4/19. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय कृष्णा 11 वारीपाडा संघाच्या माध्यमातून. खास करून आपण जर विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये कपिलनं पहा किती सुंदर कमबॅक केला. पहिल्या चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर 4-3 विकेट्स प्राप्त केले. दरम्यान पुढील सन्मान सन्माननीय कपिल ढोले साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. मी संदीप काटोळे साहेब, त्याचप्रमाणे जय गणेश वाफाळेचे सर्व सदस्य यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय कपिलजी ढोले साहेब देवा ग्रुपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. कारण देवा ग्रुपचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रभर गाजतं आहे आणि अतिशय सुरेख सुंदर कार्य त्यांचं. कपिलजी ढोले साहेब यांचा सन्मान. पुढील सन्मान भरतजी पाटील साहेब माजी सरपंच कुकसे यांना विनंती करतो, पुढे यायचंय. आणखी एक सुरेख बॉल नवीन बॅटरला बीट करतोय गोलंदाज कपिल आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक होत आहे समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 4/19. आई एकविरा स्पोर्ट्स भादाणे पुन्हा एकदा निराश केलं फलंदाजीमध्ये. विजय गीतेनं 0वर बाद झाला. हो, निश्चितपणे पुन्हा या स्पर्धेचा विचार केला तर मात्र ज्या अपेक्षा विजयकडे पुन्हा भादाने करणं होत्या मात्र त्या अपेक्षेनुसार तो कामगिरी करू शकला नाहीये आणि या महत्त्वाच्या लढतीमध्ये सुद्धा मात्र त्यांनी लवकरात लवकर विकेट सुद्धा मात्र फेकली. त्याला लगेच फिल्डिंग लावायची आहे. कृष्णा 11 वारीपाडा संघ कुठल्या प्रकारची टीम मिटिंग नको आता. दरम्यान पुढील सन्मान आपण सन्माननीय मॅक्स पोडसे देवा ग्रुपचे हे सर्व सक्रिय सदस्य आदरणीय सन्माननीय मॅक्स पोडसे साहेब, आपण पुढे यायचंय. संदीपजी काटोळे साहेब, सुदर्शनजी काटोळे, अरुण विशे, सतीश काटोळे, प्रशांत विशे, सारंग काटोळे या सगळ्यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते मॅक्स पोडसे जय गणेश चषक 2025 त्याचप्रमाणे सौरभ काटोळे आपणही पुढे यायचंय.
शेवटचं षटक बाकी आहे. किमान 10 ते 12 धावा येथे जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. भूषण आणि राजा ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज महेश लेफ्ट आर्मर. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. दरम्यान राजूबाई यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. जय गणेश चषक 2025 राजूबाई यांना आपण सन्मानित करत आहोत. मी संदीप काटोळे साहेब त्यांचे सर्व सहकारी यांना विनंती करतोय आपण राजूबाईंना सन्मानित करत आहे. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज महेश, या महेशनं संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम मारा केलेला आहे. हो जरूर कंजूशी गोलंदाजी आपण पाहत आहोत. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी. जो जिंकेल तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा सामना असेल जय गणेश वाफाले बी संघाच्या समोर. इथे फटके हवेत, मिस टायमिंग, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडतो झेल आणि अजून एक विकेटचं धन्यवाद. पतन. धन्यवाद योगेश. दिनेश पाटील साहेब यांना विनंती करेन आपण पुढे यायचंय. आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील साहेब आपण पुढे यायचंय. पण तत्पूर्वी देवा ग्रुपचे सन्माननीय दिनेश पाटील साहेब आपण पुढे या. सन्माननीय दिनेश पाटील साहेब यांना आपण सन्मानित करीत आहोत. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ, सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. त्याचप्रमाणे कुरुन गावचे सन्माननीय अतिथी महेंद्र दादा. चला नवीन फलंदाज अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते महेंद्र पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोहन शेलार, माजी सरपंच तथा उपसरपंच खालिंग यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचप्रमाणे आमचे पितांबरे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. विवेक भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मी विवेक भोईर साहेबांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. विवेक भोईर. जबरदस्त अफलातून गोलंदाजी स्लॉग ओव्हरमध्ये पाहिलं आपण महेशच्या वतीनं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, एकही धाव खर्च केली नाहीये. विवेक भोईर आपण पुढे या. विवेक भोईर यांना आपण सन्मानित करीत आहोत. त्याच्यानंतर लगेचच राजाराम विशे यांना सन्मानित करणार आहोत. यस. पुढचा बॉल. हा बॉल देखील बॅट्समनला बीट करून चाललाय, परंतु हा स्वेअर आहे. वाईटचा इशारा करतायत पंच. पहिली धाव या षटकामध्ये खर्च करतोय गोलंदाज महेश. धावसंख्या 20. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 19 धावा. धावसंख्या ठीकठाक होती, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा अजिबात आलेल्या नाहीत. एकच धाव, ती देखील आता वाईटच्या रूपात आली आहे. 20ला 5 अशी परिस्थिती पाहत आहोत या ठिकाणी. एकविरा स्पोर्ट बादाने सकाळी फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि झेल ड्रॉप. फलंदाजाला जीवनदान अजयला मिळालं. 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या आणि तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. सन्माननीय वासुदेव पाटील साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वासुदेव पाटील यांना सन्मानित करायचं आहे. किरण विशे, संदीप विशे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. वाफाळे बी संघ अंतिम फेरीत पोहोचला. वासुदेव पाटील साहेबांना आपण सन्मानित करीत आहोत. मी राजाराम विशे साहेबांना विनंती करतो आपण मंचाची शोभा वाढवायची. राजाराम विशे. मोहन शेला साहेब माजी सरपंच तथा माजी उपसरपंच म्हणजे दोन्ही पद उपभोगलेले खालिंग गावचे सन्माननीय अतिथी. त्याचप्रमाणे सन्माननीय पितांबरे साहेब आपणही पुढे येणार आहात. निराशाजनक कामगिरी या फायनल मॅचमध्ये फलंदाजीमध्ये एकविरा भादाणे संघाची. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या 22. या बॉलवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा एक संजीवनी निर्माण होऊ शकते. सन्माननीय मोहन शेला. त्यानंतर शांताराम पितांबरे साहेब यांच्या सौजन्यानं 5 दिवस इन्व्हर्टरची आम्हाला सुविधा प्राप्त झाली. त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय शांताराम पितांबरे यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर शेवटचा चेंडू आलाय डॉट, म्हणजे पहिल्या डाबाचा केली तर संपूर्ण झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त धाव फलक्या होती. 22 धाबा लागल्या गेल्या आणि विजयासाठी 23 धाबांची आवश्यकता असेल तर लगेच एकविरा स्पोर्ट बादाने सगळं विनंती असेल की आपण फिल्डिंग त्वरित लावा. आणि वारलेबाला सगळं विनंती करतो की सलामीची जोडी तुम्हाला लगेचच पाठवायची आहे. आणि जय गणेश वाफाले बस संघ आपण पूर्णपणे रेडी राहा. उद्योजक तुषार आळशी आपण पुढे यायचंय. संदीप काटोळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते तुषार आळशी यांना आपण सन्मानित करायचंय. दरम्यान आदरणीय सन्माननीय सुजित ढोले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष देवा ग्रुप यांच्या शुभ हस्ते तुषार आळशी यांना आपण सन्मानित करीत आहोत. सचिनजी पाटील साहेब, चेतनजी पाटील साहेब ही सारी मान्यवर मंडळी पुढे येत आहेत आणि उद्योजक
आदरणीय सन्माननीय तुषार आळशी यांना सन्मानित करीत आहेत. अतिशय सुंदर क्षण, एक सुखद क्षण. यस, हॅलो चेक. चला सलामी जोडी कृष्णा आले वारीबाडा संघ तुम्हाला लगेच पाठवायची आहे आणि फिल्डिंग लावा प्लीज भादाणी संघ, कारण जरूर महत्वाची लढत आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु आज आमच्याकडे वेळ नाहीये आणि त्याचमुळे मी तुम्हाला आयोजकाच्या वतीनं अनाऊन्स करतोय. मुकेश शेलार, त्याचप्रमाणे सन्माननीय राजाराम विशे, आदरणीय बंटी सोनावणे, प्लीज आपण पुढे यायचंय. राजाराम विशे साहेब यांना आपण सन्मानित करतोय. मी सन्माननीय सुजित ढोले, राष्ट्रीय अध्यक्ष देवा ग्रुप यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे सन्माननीय सचिन पाटील साहेब, आपण राजाराम विशे यांना सन्मानित करायचं आहे. आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक. मायची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. मुकेश शेलार साहेब आपण पुढे यायचंय. बंटी सोनावणे साहेब आपण पुढे यायचंय. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मुकेश शेलार आणि बंटी सोनावणे. प्रथम आपण मुकेश शेलार यांना सन्मानित करणार आहोत. 3 ओवर्स में केवल 23 रनों का लक्ष्य कृष्णा 11 वारलीपाड़ा के सामने. सलामी बल्लेबाज कपिल और कुणाल, पहली गेंद लेकर स्वप्निल. कपिल के लिए ड्राइव किया, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद जा रही है वी में. लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, एक ही रन मिलेगा. छोटा सा टारगेट है लेकिन इस पर भी फाइट बैक किया जा सकता है. शुरुआती में मुझे लगता है कि शुरुआती ओवर्स जो है, खासतौर पर पहला ओवर पावर प्ले का, यहाँ पर स्वप्निल कुछ कमाल करते हैं तो मैच रोमांचकारी हो सकता है. बंटी सोनवणे यांना आपण सन्मानित करीत आहोत. मी संदीप काटोळे साहेब, त्यांचे सहकारी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जयगणेश चषक 2025 बंटी सोनवणे यांचा सन्मान आपण करणार आहोत. मायची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. हमारे बीच प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शेलार भी पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत है फाइनल डे में. आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. चांगल्या चेंडूची हाताली पाहायला मिळाली. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा हो समोरच्या दिशेने मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला फिल्डर तैनात होते, विकेट झोक्यात होती त्या ठिकाणी, परंतु एस्टनवरती निशाणा साधू शकला नाही आणि अखेर फलंदाजाने एक धाव कंप्लीट केली. सीधे फील्डर के पास खेल बैठे थे वहां पर बल्लेबाज कुणाल, और ऐसे में आपने यदि ज्यादा रन्स नहीं बनाए तो आपको सिंगल्स बचाने होंगे. डॉट बॉल जितने करेंगे गेंदबाज उतना ही ज्यादा दबाव महसूस करेंगे बल्लेबाज. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन. 3 गेंदों का खेल हो चुका है. अब 15 गेंदें शेष है. 21 रनों की आवश्यकता वारलीपाड़ा टीम को. हो लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची आहे. डाबा स्टिकच्या चेंडू बाहेरून चाललाय. पंचाचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. खास करून या धावांवरती रोख लावावं लागेल. टीम एकविरा भादाणे संघाला करायला लक्ष आपण जर पाहिले तर छोटंसं इथे मात्र उभारलाय, परंतु आपण नेहमीच पाहतोय की लो स्कोरिंग सामना सुद्धा इंटरेस्टिंग मूड मध्ये जात असतो आणि कदाचित त्यापैकी हा सामना असू शकेल. ये कमजोर गेंद है और उसको सही नसीहत देते हुए डिपॉजिट किया है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. प्रिंस ऑफ भिवंडी, खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार हमारे साथ जुड़ते हुए आपका बहुत बहुत स्वागत है. स्वप्निल के लिए भी इनाम है. हैट्रिक के लिए निखिल कथोरे की ओर से एक विकेट के लिए 200 रुपये. प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार यांचं आगमन झालं. दरम्यान आपण सन्मानित करणार आहोत रोहित भोईर. मी संदीप काटोळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. रोहित भोईर आपण पुढे या. एक और शानदार शॉट इस बार पॉइंट के ऊपर से निकाला है. फील्डर बहुत जद्दोजहद कर रहे हैं. एफर्ट अच्छा है. बाउंड्री लाइन के करीब रोका है लेकिन बहुत समय है बल्लेबाजों के पास. 3 रन्स दौड़कर पूरे करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन. और अब ये सेमीफाइनल मुकाबला कहीं ना कहीं झुका हुआ नजर आ रहा है कृष्णा 11 वारलीपाड़ा के पक्ष में. हो निश्चितपणे एकतर्फा सामना पाहू शकाल ऑन स्क्रीन वरती. प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलारचा मात्र हा शुभ सन्मान संदीपजी काटोळे यांनी सन्मानी अरुणजी विशे साहेबांच्या शुभ हस्ते यस साकारला जातोय. प्रिन्स ऑफ भिवंडीचा सन्मान. सीधे फील्डर के पास स्क्वायर लेग पर गलती. ये दूसरा मौका गवा दिया गया है. इससे पहले हमने पॉइंट पर देखा था, वहां पर भी मौका था रनआउट का, उसको भी भुना नहीं पाए. गलतियां होती हुई भादाने के खिलाड़ियों द्वारा. और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. कृष्णा 11 वारलीपाड़ा. अब 2 ओवर्स में केवल 10 रनों की जरूरत. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट इथे मात्र आपण पाहत आहोत. कृष्णा 11 वारलीपाड़ा संघाचे, कारण 3 षटकामध्ये 23चं लक्ष त्यांच्या समोर होतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा इथे जोडल्या गेला. चला एकविरा स्पोर्ट भादाणे संघ लगेच तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता. दरम्यान या ठिकाणी देवा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय रोहितजी भोईर साहेब असतील, प्रतीकजी कथोरे साहेब असतील. निश्चितच आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. आपण या ठिकाणी आलात. अतिशय सुरेख सुंदर रीतीनं आपण पाहतो आहोत ही स्पर्धा कव्हर केली जात आहे.
आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये देवा ग्रुपचे आपण पाहतोय संपूर्ण राष्ट्रभरातून अनेक मान्यवर मंडळींचं आगमन झालंय आणि त्या सर्व सदस्यांचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे आणि गोलंदाज आता मात्र सज्ज होतो. या ठिकाणी पडगे विलेज टुकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मिस्टर शिवम. 12 गेंदे 10 रन, यहां से भी हो सकता है पलटवार, लेकिन उतनी अच्छी गेंदबाजी और क्षेत्ररक्षण करना होगा भादानी टीम को. स्ट्राइक इस समय कुणाल के पास. शिवम आणि प्लस पण जे पाहिलं तर कुठलाही विकेट्स आतापर्यंत कृष्णा 11 बार्लीपाडा संघाने गमावला नाही. एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहतोय. ओ जबरदस्त फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला पाठवला लॉंग ऑनच्या पलीकडे. कुणाल कासरे इज ऑन फायर. कुणाल, कपिल, किरण, ये कासरे ब्रदर्स, ये आन बान शान है सही मायनों में वारलीवाड़ा टीम की. लेकिन अब इस सीजन में हम देख रहे हैं कि उनको अन्य खिलाड़ियों का भी साथ मिल रहा है, जिसमें सागर है, महेश जैसे खिलाड़ी है जो अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. निश्चितपणे फक्त 4 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. आणि आप पाहू शकाल आता मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे बागफुटला पाहायला मिळतोय संघ टीम आई एकविरा स्पोर्ट भादाणे. जबरदस्त कामगिरी वारलीपाडा संघाच्या स्पर्धेमध्ये पाहत आहोत. जय गणेश वापाले बस संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं. संगणकाकडे आमच्याकडे आले तर हरकत नाहीये. जय गणेश वापाले बस संघाचा संगणक प्लीज आमच्याकडे त्वरित या. आपण महेश विषय 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडू मध्ये आता मात्र फक्त 4 धाब्यांची गरज. हो पुन्हा चांगला फटका, परंतु लॉंग ऑफ कडे देवराज आहेत, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला कुणाल कासरेचा खेळ. पहिला धक्का लागेल टीम कृष्णा 11 बार्लीपाडा संघाला. मैच को फिनिश करने की कोशिश थी, ग्लोरी शॉट खेलने का प्रयास, हेलीकॉप्टर उड़ाया था लेकिन सीधे फील्डर के पास वहां पर लॉन्ग ऑफ पर कोई गलती नहीं की देवराज ने. अच्छा कैच, 8 रन बनाए, लेकिन ये 8 रन भी काफी कीमती कहे जा सकते हैं. कुणाल के एक छक्का जड़ा, 19 पर लगा है पहला झटका. अब केवल 4 रनों की जरूरत है. 10 गेंदों का खेल अभी भी शेष है. नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए कपिल, सॉरी किरण. कपिल तो पहले से ही मौजूद है क्रीज पर. म्हणजे तुम्ही चेक करत होते की एक्झॅक्टली कोण फलंदाज झालाय जय. अगली गेंद और स्विंग एंड मिस. इसी तरह से लगातार डॉट गेंदें करनी होगी, विकेटें चटकानी होगी, तब जाकर आखिरी ओवर में यदि 4 रन भी रहते हैं तो फिर वहां पर फिर से मैच बन सकता है. परंतु त्यासाठी तुम्हाला गोलंदाजला एक्झॅक्टली चमत्कार इथे करावा लागेल. चमत्कार जर तुम्ही केला तर आय थिंक या सर्व क्रीडा रसिकांचा तुम्हाला नमस्कार असेल. तशा प्रकारचा खेळ टीम भादाणे संघाने गोलंदाजाकडून पाहायला मिळू शकेल का. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी फक्त 4 धाब्यांची गरज. अगली गेंद ओ कट करने का प्रयास था, यहाँ पर पीछा कर रहे थे गेंद का, लेट कट करना चाहते थे लेकिन फिर से चूक गए. एक और डॉट बॉल. चेक दरम्यान एहसान देवा ग्रुपचे सन्माननीय सदस्य यांना आपण सन्मानित करत आहोत. मी या ठिकाणी अरुणजी विशेष साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अविनाशजी जाधव आपण एहसान याला सन्मानित करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा शिवम. 8 चेंडू 4 ची गरज. ओ चेंडूची छेडछाड करता प्रयत्न. हो हो परेश बाबू काय चेंडूवरती मात्र त्याने झेप पावलाय. जबरदस्त या ठिकाणी सेविंग. यानी कि ये दिखाता है कि भादाने टीम ने अभी तक मैच छोड़ा नहीं है. अब 7 गेंदों का खेल बाकी है, 3 रनों की जरूरत. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहत आहोत या ठिकाणी. कारण तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या 3 धावा तुम्हाला जोडाव्याच लागतील. परंतु त्या रोखण्यासाठी आतापर्यंत पाहिलं तर चांगला प्रयत्न करतायत भादाणेकर. पावलाचा वापर, इनसाइड आउटचा फटका, चांगला ड्राईव्ह पाहत आहोत. वाईडिश लॉंग आपला पाहू शकाल. देवराजकडे चेंडू पुन्हा चाललाय. 2 धाबा कंप्लीट आणि या 2 धाबाने संघाचं धावसंख्या स्कोर आर लेवल. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाबेची आवश्यकता. केवल औपचारिकता शेष है. 6 गेंदे और मात्र 1 रन दूर है फाइनल में पहुंचने से कृष्णा 11 वारलीपाड़ा. वारलीपाड़ा टीम वाकई में डार्क हॉर्स रही है इस टूर्नामेंट में. बहुत कम दर्शकों ने शायद सोचा होगा कि ये टीम फाइनल तक पहुंचेगी. या दर्शकों को छोड़ी आ जाइए. आपको लगा था कि ये टीम फाइनल में प्रवेश कर सकती है? ज्यादा तो मैंने भी नहीं सोचा था, लेकिन हाँ कहीं ना कहीं मन के किसी कोने में ये था कि ये टीम बहुत ही डिसिप्लिन है, अच्छा खेल पेश करती है, टीम एफर्ट लगाएंगे, 100% देंगे, ये खिलाड़ी तो पहुंच सकते हैं. वैसा ही हुआ है. आणि जरूर एक पाऊल दूर आता मात्र फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी कृष्णा 11 वारलीपाडा संघ. जबरदस्त क्रिकेट त्याच्या वतीने पहिला 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये फक्त 1 धावेची गरज. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. आज जरूर आम्ही सुद्धा तुमच्याकडून माफी मागतो की आमच्याकडे वेळ नाहीये आणि तुमच्याकडे सुद्धा वेळ नाही आज. अजय के हाथ में गेंद है. 6 डॉट गेंदें लगातार करनी होगी, तब जाकर भादाने टीम फाइनल खेलेगी.
हवा में गेंद, कैच का मौका, कैच ड्रॉप, यहाँ पर रनआउट का भी अवसर है, तालमेल की कमी और बैट्समैन आखिरकार आउट होते हुए. क्या बात आहे. चेंडू खाली होता मनोज केवडो आणि समोरच्या संघाला मात्र एक्झॅक्टली नडू असं दृश्य घडलं. आपण अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा मुख्य नियम म्हणजे तुम्हाला 5 चेंडू मध्ये ही एक धाव कंपल्सरी जोडावीच लागेल. आणि आतापर्यंत 3 सामने टाय ब्रेकर मध्ये आपण पाहिलेले आहेत. यस. दरम्यान जय गणेश वाफाळे बी संघाचा कर्णधार, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सुजित डोले साहेब आहे, त्यांच्या हातामध्ये नाणं दिलंय, आपण तिथंच येऊन उभं राहायचंय. 5 चेंडू विजयासाठी एका धावेची गरज. फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आलाय अक्षय. अभी भी मैच तो झुका हुआ है वारलीपाड़ा के पक्ष में, लेकिन गेंदबाज प्रयासरत. आई एकवीरा स्पोर्ट्स बाधा ने प्रयासरत है. कुछ क्लोज इन फील्डर्स है. अगली गेंद लेकर अजय दाहिने से ओवर द विकेट. ओ तेज निकली है गेंद, बीट किया बैट्समैन को. उम्मीद है अभी भी बरकरार बाधा ने टीम के लिए. समीकरण बदलता हुआ 4 गेंदे और 1 रन की आवश्यकता. अजूनही सामना संपला नाहीये. 4 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी एका धावेची गरज. आणि पाहू शकाल अगदी फलंदाजाच्या शेजारी आता मात्र जास्त वाढलेले आहेत क्षेत्ररक्षक. काही घडू शकेल आणि ही ताकद अजयकडे आहे, कारण या अगोदर विकी स्पोर्ट कुक्षी त्याने मात्र थांबवलं होतं. या स्पर्धेमध्ये हा फटका चांगला ऑन साईडला मिड विकेटला चेंडू चालला आणि हा सामना जिंकला टीम कृष्णा 11 वारलीपाडा संघाने. सो अभिनंदन अँड Thank you. हार्ड लक भादाने. थँक्यू डीजे. दरम्यान आपण या ठिकाणी कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाच्या कर्णधार विनंती करतो, आपण त्वरित स्टेजवर यायचंय. सन्माननीय सुजित डोले साहेब यांच्या हातामध्ये मी नाणं दिलेलं आहे. एका बाजूला आहे वाफाळे बी संघाचा कर्णधार. प्लीज कम ऑन द स्टेज. कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा संघाचा कर्णधार, त्वरा करा. आपण इथे टॉच करणार आहोत, लगेचच सामन्याला सुरुवात होईल. 3 षटकांचा सामना असेल. प्लीज किरण, त्वरित आपण स्टेजवर साधायचंय, आपल्या कर्णधाराला पाठवायचंय. चला दोन्ही कॅप्टन्स लगेच यायचं आहे. आपण त्वरित टॉस करणार आहोत आणि लगेच फायनल मॅचला इथे सुरुवात केली जाणार आहे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. कृष्णा 11 वारलीपाडा विपक्ष जय गणेश वाफाळे बी. ग्रँड फिनाले. ज्ञानेश्वर भोईर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. पोलीस पाटील आपले मनपूर्वक स्वागत. दरम्यान आपण मंचावर यायचं. दरम्यान नाणेफेकी होते. एका बाजूला असेल किरण कात्रे उपसरपंच माजी राहुर ग्रामपंचायतीचे, दुसऱ्या बाजूला असेल महेश विशे आणि सुजित ढोले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष देवा ग्रुप यांच्या हातामध्ये नाणं आहे. नाणेफेकी होते. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाण्याची पूर्ण कल्पना आहे. यस वी टॉस विन वारलीपाडा. डिसिजन दोन षटकांचा सामना असेल. बॅटिंग घेतलेली आहे. यस कृष्णा स्पोर्ट वारलीपाडा ऑन द टॉस आणि इलेक्टेड फास्ट बॅट. कुठल्याही प्रकारचं पॉवर प्ले नसेल या सामन्यामध्ये. लक्षात घ्या 2-2 षटकांचा हा सामना असणार आहे, कारण आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे, अंधार होत चाललेला आहे. त्याच्यामुळेच आयोजकांनी हा निर्णय घेतलाय की सामना प्रत्येकी 2 षटकांचा राहील. चला आमच्या सर्व स्पॉन्सरचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. जे सपोर्टर्स आम्हाला लाभलेले आहेत जय गणेश चषकामध्ये, त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत हृदयाच्या अंतःकरणातून. या स्पर्धेचे आयोजक संदीप काठोळे साहेब, तसेच जय गणेश वाफाळे असंघ आणि एसके ग्रुपच्या वतीनं स्पर्धेचा ऐतिहासिक दिवस, आता ऐतिहासिक क्षण आपल्या समोर येतोय. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि हा गोड दिवस आपण बघतोय. फायनल मॅच आता आपल्या समोर. जरूर षटकांची संख्या कमी झाली, कारण एक एक्स्ट्रा मॅच देखील वाढली होती आज, त्याच्यामुळे कुठेतरी वेळ जास्त गेला मध्ये, आणि त्यामुळेच आपल्याला आता 2-2 षटकांची फायनल मॅच पाहायला मिळते. मात्र संपूर्ण स्पर्धा अप्रतिम येथे पार पाडण्यात आलेली आहे. एक सक्सेसफुल अशी ही स्पर्धा जय गणेश चषक 2025 पडगा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि त्यामध्ये आपण जर पाहिले तर अजय स्पर्धा वापाले गावाची आणि वापाले संघ मात्र